चॅन्टिंग नेशन फॉर मेडिटेशन सर्व प्रकारच्या आरती, मंत्र, स्तोत्र, पारायण आणि येणाऱ्या अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा. श्रीमद ग्रंथराज दासबोध. दशक दुसरा. मूर्ख लक्षणांचा. समास 6वा. तमगुण लक्षण. श्रीराम समर्थ. मागा बोलिला रजोगुण, क्रियेसहित लक्षण. आता ऐका तमोगुण, तेही सांगी जेल. मागील समासात जीवामधील रजोगुण व्यक्त झाल्यावर दिसणारी लक्षणे त्याच्या कृतीसह सांगून झाली. आता तमोगुणासंबंधी सांगतो ते ऐका. संसारी दुःख संबंध, प्राप्त होता उठे खेद. का अद्भुत आला क्रोध, तो तमोगुण. प्रपंचामध्ये प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्याने विषाद किंवा शोक वाटणे व भयंकर संताप येणे हे तमोगुणाचे लक्षण आहे. शरीरी क्रोध भरता, नोळखे माता पिता. बंधू बहीण कांता, ताडी तो तमोगुण. अनावर संतापाच्या भरात आई, वडील इत्यादी आदराची स्थाने व भाऊ, बहीण व पत्नी यांचे प्रेम इत्यादीचे भान न राहता त्यांना मारहाणही करतो तो तमोगुण. दुसऱ्याचा प्राण घ्यावा, आपला आपण स्वये द्यावा. विसरवी जीव भावा, तो तमोगुण. प्रसंगी दुसऱ्याला ठार मारावे किंवा स्वतःच आत्महत्या करावी असे वाटते. आपण माणूस आहोत याचाही विसर पडतो. भरले क्रोधाचे काविरे, विषाच्या परी वावरे. नाना उपाये नावरे, तो तमोगुण. संतापाचा पारा चढू लागल्यावर भूतबाधा झाल्यासारखा बेभान होतो. कोणी कितीही आवरण्याचा किंवा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा उपयोग होत नाही. आपला आपण शस्त्रपात, पराचा करी घात. ऐसा समय वर्तत, तो तमोगुण. एखाद्या वेळी स्वतःलाच हाती लागेल त्या शस्त्राने मारून घेतो किंवा दुसऱ्यालाही मारतो. डोळा युद्धाची पहावे, रण पडिले तेथे जावे. ऐसे घेतले जीवे, तो तमोगुण. युद्ध किंवा हाणामाऱ्या आवडीने पहाव्यात. जेथे त्या चालू असतील तेथे धावत जावे अशी आवड असणे. हल्ली चित्रपट वा दूरदर्शनवर हाणामाऱ्या पाहणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घ्यावी. अखंड भ्रांती पडे, केला निश्चय विघडे. अत्यंत निद्रा आवडे, तो तमोगुण. सतत संभ्रमात असणे, निश्चय करीत राहणे व ते मोडत राहणे व सतत झोपून राहावेसे वाटणे. क्षुधा जयाची वाढ, नेणे कडू अथवा गोड. अत्यंत जो का मूढ, तो तमोगुण. भूक नाही असे कधीच होत नाही व ती भरपूर असते. त्यामुळे समोर आलेले अन्न गोड की कडू, ताजे की शिळे, पथ्य की अपथ्य हे जाणत नाही असा जो महामूर्खासारखा असतो. प्रीतिपात्र गेले मरणे, तया लागी जीव देणे. स्वये आत्महत्या करणे, तो तमोगुण. अत्यंत प्रेम असलेली व्यक्ती मरण पावल्यावर शोकाने स्वतः जीव देणारा तमोगुणी. नट किंवा नटी मरण पावल्यावर त्यांच्या चाहत्यांनी आत्महत्या केल्याची उदाहरणे आहेतच. किडा मुंगी आणि स्वापद, यांचा करू आवडे वध. अत्यंत जो कृपामंद, तो तमोगुण. किड्या मुंग्या मारणे किंवा ससा, हरिण इत्यादींची शिकार करण्याची आवड असणे व दुसऱ्यालाही जरा उपयोगी पडण्याची इच्छा नसणे. स्त्री हत्या, बाळ हत्या, द्रव्य लागी ब्रह्महत्या. करू आवडे गोहत्या, तो तमोगुण. पत्नी व अर्भक किंवा स्वतःचे मूल ठार मारणे, द्रव्य लोभाने ब्राह्मणाला मारणे व गायीसारख्या पवित्र मानल्या गेलेल्या प्राण्याला मुद्दाम ठार मारणे. विसाळाचे निनेटे, विष घ्यावेसे वाटे. परवध मनी उठे, तो तमोगुण. ईर्ष्या किंवा चीड निर्माण झाल्यावर विष प्यावेसे वाटणे, दुसऱ्याचा नाश करावासा वाटणे. अंतरी धरुनी कपट, पराचे करी तळपट. सदा मस्त सदा उद्धट, तो तमोगुण. मनात कपटी डावपेच आखून
दुसऱ्याचा नाश करणे, सतत मस्तवाल व उद्धटपणाने वागणे. कळहो व्हावा ऐसे वाटे, झोंबी घ्यावी ऐसे उठे, अंतरी द्वेष प्रगटे, तो तमो गुण. आपण भांडावे व दुसऱ्यात भांडण लावून द्यावेसे वाटणे, कोणाशी तरी सतत संघर्ष असावा, द्वंद्व युद्धाची खुमखुमी व मन द्वेषाने भरलेले असणे. युद्ध देखावे ऐकावे, स्वययुद्धची करावे, मारावे की मरावे, तो तमो गुण. युद्ध पाहावे, युद्धाच्या कथा ऐकाव्यात, युद्धाचे चित्रपट पाहावेत, स्वतः युद्धासाठी पेटून उठावे व त्यात शत्रूला मारावे किंवा स्वतः धारातीर्थी पडावे. मत्सरे भक्ती मोडावी, देवाळये बिघडावी, फळती झाडे तोडावी, तो तमो गुण. स्वतः नास्तिक असल्यामुळे किंवा दुसऱ्यांच्या उपासना पद्धतीचा द्वेष असल्यामुळे त्यांच्या उपासनांची टिंगलटवाळी करावी किंवा मंदिरे फोडावीत, फळे व फुले देणारी झाडे तोडावी. सत्कर्मे ते नावडती, नाना दोष ते आवडती, पाप भय नाही चित्ती, तो तमो गुण. सदाचाराचा द्वेष, दुराचाराची आवड व त्याचे समर्थन व पाप ही संकल्पनाच नाकारून त्याचे भय न वाटणे. ब्रह्मवृत्तीचा उच्छेद, जीव मात्रास देणे खेद, करू आवडे अप्रमाद, तो तमो गुण. ब्राह्मणांची वैदिक कर्मे बंद पाडणे, प्राण्यांना नाना प्रकारे छळणे, अनेक प्रकारचे गुन्हे अपराध करावेसे वाटणे. आग्न प्रळये, शस्त्र प्रळये, भूत प्रळये, विष प्रळये, मत्सरे करी जीवाक्षये, तो तमो गुण. घरे, उभी पिके, वाहने इत्यादिकांना आगी लावणे, बेछूटपणे सुरे, तलवारी, बंदुका चालवणे, भानामतीसारखे दुसऱ्यावर प्रयोग करणे, विष प्रयोग अधिकांनी मत्सराच्या भरात जीव घेणे. परपीडेचा संतोष, निष्ठुरपणाचा हव्यास, संसाराचा नये त्रास, तो तमो गुण. दुसऱ्याला त्रास देण्यात सुख वाटणे, आपल्या कठोरपणाने आपणच आपल्यावर खुश होणे, संसारात कितीही कष्ट उपसण्याची वेळ आली तरी वैराग्य न येणे. भांडण लावून द्यावे, स्वय कौतुक पहावे, कुबुद्धी घेतली जीवे, तो तमो गुण. दुसऱ्यांच्यात भांडणे लावून देऊन आपण गंमत पहावी, अशा तऱ्हेची दुर्बुद्धी तमोगुणाची असते. प्राप्त झाली या संपत्ती, जीवास करी यातायाती, कळवळा नचे चित्ती, तो तमो गुण. स्वतःला धनधान्याची समृद्धी असता त्या मस्तीमध्ये इतरांना तुच्छ मानून त्रास द्यावा असे वाटते. वास्तविक दिन दुबळ्यांच्या कळवळा यावा त्याचे नावही नसते. नावडे भक्ती, नावडे भाव, नावडे तीर्थ, नावडे देव, वेदशास्त्र न लगे सर्व, तो तमो गुण. निरनिराळ्या उपासना, सत्वभावाच्या अभिव्यक्ती, तीर्थे, देवधर्म, वेद यांची कशाचीच गरज वाटत नाही. स्नान संध्या नेम नसे, स्वधर्मी भ्रष्टला दिसे, अकर्तव्य करीतसे, तो तमो गुण. स्नान संध्यादी धर्मकर्म करीत नाही, कर्तव्य पाळीत नाही व करू नये ते हमखास करतो. ज्येष्ठ बंधू बाप माये, त्यांची वचने न साहे, शीघ्र कोपी निघून जाये, तो तमो गुण. मोठा भाऊ, पिता, माता यांचे साधे बोलणे सुद्धा नकोसे वाटते. उपदेश तर दूरच, किंचित संभाषण सुरू होताच अनावर संतापाने ताबडतोब चालता होतो. उगेची खावे, उगेची असावे, स्तब्ध होऊन बैसावे, काहीच स्मरेना स्वभावे, तो तमो गुण. उद्योगधंदा न करता खावे प्यावे, आळसात वेळ काढावा व कर्तव्य, व्यवसाय, जबाबदाऱ्या यांचे भान नसते. चेटक विद्येचा अभ्यास, शस्त्रविद्येचा हव्यास, मल्लविद्या हवी ज्यास, तो तमो गुण. चेडाचेटूक करण्याची विद्या, शस्त्र वापरण्याचा सराव, निरनिराळी द्वंद्व युद्ध करण्याची जबर आवड असणे. केले गळाचे नवस, राडी बेडीचे सायास, काष्ठयंत्र छेदी जिव्हेस, तो तमो गुण.
मासे पकडण्याचा लोखंडी गळ मानेमध्ये खोवून त्याला दोरीने वजन बांधून देवळापर्यंत चालत जाणे, निखारे पसरून त्यावरून चालणे, खरे खोटे ठरवण्यासाठी बेडी घालणे, जिभेच्या मुळाशी हळूहळू चिरून जिभेची हालचाल वाढवणे, मस्तकी भदे जाळावे, पोते अंग हुरपळावे, स्वये शस्त्र टोचून घ्यावे, तो तमो गुण. डोक्यावर मातीचे उथळ भांडे ठेवून त्यात निखारे किंवा गुग्गुळ जाळावे, अंगाला टाचण्या खिळे टोचून घ्यावेत, मशालीने स्वतःचे अंग भाजून घ्यावे, देवाचा सीर वाहावे का ते अंग समर्पावे, पडणीवरून घालून घ्यावे, तो तमो गुण. स्वतःचे मस्तक कापून देवाच्या चरणी वाहण्याचा प्रयोग करणे किंवा सर्व शरीरच वाहणे, स्वतःचा कडेलोट करून घेणे, निग्रह करून धरणे का ते टांगून घेणे, देवद्वारी जीव देणे, तो तमो गुण. हट्टाला पेटून देवाच्या दारात धरणे धरून राहणे, जीव देणे किंवा स्वतःला फाशी देणे, निराहार उपोषण, पंचाग्नी धूम्रपान, आपणास घ्यावे पुरून, तो तमो गुण. वायुभक्षण करून राहणे, चोह कुडून अग्नी पेटवून मध्ये बसणे, धुरामध्ये नाक घालून बसणे किंवा स्वतःला गाडणे, सकाम जे अनुष्ठान का ते वायो निरोधन, अथवा राहावे पडोन, तो तमो गुण. प्रापंचिक संकट दूर होण्यासाठी किंवा एखादी जबर इच्छा पूर्ण होण्यासाठी अनुष्ठान करणे, प्राणवायू कोंडून ठेवणे किंवा आळसाने नुसते पडून राहणे, नखे केश वाढवावे, हस्तची वर्ते करावे, अथवा वाक्शून्य व्हावे, तो तमो गुण. नखे व केस वाढावीत, उगीचच आळोखे पिळोखे द्यावेत किंवा मुखस्तंभासारखे बसावे, नाना निग्रहे पिडावे, देह दुःखे चरफडावे, क्रोधे देवास फोडावे, तो तमो गुण. अनेक प्रकारचे हट्ट धरून स्वतःला व दुसऱ्यांना छळावे, शरीराला थोडा त्रास झाला तरी चरफडावे, संतापाच्या भरात पूजेतील देवालाही फोडून टाकावे, देवाची जो करी निंदा, तो आशाबद्धी या घोरी, जो संत संग न धरी, तो तमो गुण. रामकृष्णांच्या चरित्रातील प्रसंग समजावून न घेता त्यांची निंदा करणे किंवा देवावर पक्षपाताचे वगैरे आरोप करणे, आकांक्षा पूर्ण न झाल्याने असा प्रकार होतो. संतांच्या संगतीत तमोगुणी बेचैन होतो व त्यामुळे तो संत संगत टाळतो. ऐसा हा तमोगुण सांगता तो असाधारण, परित्यागार्थ निरूपण काही एक. अशा या तमोगुणाची सर्व लक्षणे सांगू म्हटले तर ते अशक्य आहे, पण त्याचा त्याग करता यावा म्हणून त्यातील काही सांगितली. ऐसे वर्ते तो तमोगुण, परिहा पतनास कारण, मोक्ष प्राप्तीचे लक्षण नव्हे येणे. असे हे तमोगुणाचे वर्णन अधपाताकडे नेते, त्यात मोक्षप्राप्तीची शक्यताच नाही. केल्या कर्माचे फळ प्राप्त होईल सकळ, जन्म दुःखाचे मूळ तुटे ना की. अशा वर्तनाची ती फळे मिळतच राहतात. जीवबद्ध राहिल्याने जन्म मरण्याच्या फेऱ्यातून सुटका होणार नाही. व्हाव या जन्माचे खंडन, पाहिजे तो सत्वगुण, त्याची असे निरूपण पुढीलेही समसी. जन्म मरणांच्या चक्रातून सुटकेसाठी सत्वगुणच हवा. पुढील समासात त्याचे वर्णन आहे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे तमोगुण लक्षण समास 6वा. गुरु शिष्य संवादात्मक श्री दासबोध या ग्रंथातील तमोगुण लक्षण नावाचा 6वा समास समाप्त. चॅन्टिंग नेशन फॉर मेडिटेशन सर्व प्रकारच्या आरती, मंत्र, स्तोत्र, पारायण आणि येणाऱ्या अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा.